हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अनुसया समर त्यांच्या हक्काच्या घरी आलेले असतात. कृष्णाने त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून दिलेले असतात. तेव्हा अनुसया इथे माधवाबरोबर आढळरावांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती आढळरावाला चहा देते. आढळ म्हणत असतो की समर कुठे आहे, समरला पण बोलव. तेव्हा तो समरला हाका मारत असतो. तेव्हा अनुसया म्हणते समर असेल इथेच कुठेतरी. तेवढ्यातच तिथे कृष्णा आलेली असते. कृष्णा म्हणत असते की अनुसया काकू आतमध्ये येऊ का. अनुसया म्हणते ये ना ये कृष्णा ग ये, विचारतेस काय. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की हे बघा मी तुमच्यासाठी काही शॉपिंग केलेली आहे, तुमच्यासाठी साड्या खरेदी केल्यात. आता तुम्ही ही जुनी कापडं घालायची नाही, तुमच्यासाठी मी नवीन कापडं आणलेली आहेत. हे बघा काकू तुम्हाला या साड्यांचे रंग खूपच जास्त आवडतील. आणि हे बघा समर भाऊजी तुमच्यासाठी सुद्धा मी कपडे आणलेले आहेत, तुम्ही दोघांनी आता नवीन कापडं घालायची. अनुसया म्हणते कृष्णे अगं तू कधी गेलीस आणि एवढी कापडं घेऊन आलीस, मला काही सांगितलं बी नाहीस. तेव्हा कृष्ण म्हणते ते काय म्हणतात मी तुम्हाला सरप्राईज देणार होते, सरप्राईज, हे सरप्राईज दिले तुम्हाला. तेव्हा ती म्हणते हो का, छान आहेत साड्या. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो बघितलं ना तुम्ही कृष्णाने तुमच्यासाठी किती शॉपिंग केले ते, कृष्णा तुम्हाला आपलंसं करण्यासाठी किती प्रयत्न करते ते बघा. आपली कृष्णा खरंच खूप चांगली आहे असं इथे आढळराव म्हणत असतो. तेव्हा इथे अनुसया आणि समर दोघे आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. कारण कृष्णा त्यांना एवढा जीव लावत असते, त्यांच्यावरती कुटुंबाप्रमाणे प्रेम करत असते. पण त्या दोघांना तर असंच वाटत असतं की या घरावरती आता कृष्णा अधिकार सांगणार, आमचं तर इथे काहीच नाही आहे. पण त्यांना एक गोष्ट कळत नसते की कृष्णा आपल्याजवळ तर इथे स्वतःच्या माणसांसारखंच वागते, ते आपल्याला इतकं महत्त्व देते याचा विचार त्यांच्या मनामध्ये काही येत नाही. उलट त्यांना वाटत असतं की कृष्णा या घरावरती अधिकार सांगते. तर इथे दुष्यंत आता खाली आलेला असतो. तेव्हा तिथे जयकांत येतो आणि दुष्यंताला मिठी मारतो आणि म्हणतो ए भावा जे काही झालं त्यासाठी सॉरी हा. तेव्हा दुष्यंत म्हणतो ए चल चल बाद झालं तुझं, ही नाटके जास्त करू नकोस कळलं ना. तेव्हा इथे जयकांत म्हणतो की दुष्यंता अरे माहिती आहे मला भावा तुला कसं वाटत असेल, या गावामध्ये काकीचा दबदबा होता, तू तिचा मुलगा म्हणून या गावामध्ये मिरवत होतास आणि आता काकीने जे काही केलंय त्याची तिला शिक्षा मिळाली म्हणून तुला वाईट वाटत असेल, हे साहजिकच आहे. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो की दुष्यंता तुझा राग आम्ही समजू शकतो रे, पण जे काही झालं ते आपण बदलू शकत नाही. तेव्हा इथे मैनावती म्हणत असते पण दुष्यंता काय रे बाबा, शेवटीला या घरातला एकुलता एक मुलगा होतास तू, पण काय झालं बघ ना, आता तू काही एकटा राहिलेला नाही आहेस. तर इथे भाऊजींची पहिली बायको आणि त्यांचा संसार सुखाचा सुरू आहे. आता तुझ्या वाटणीमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे, अजून एक वारसदार आला आहे, त्यामुळे आता हे सगळं काही तुला मिळेल असं वाटत नाही. नाहीतर ते तिघेजणं मिळून तुला या घरातून बाजूलासुद्धा करू शकतात रे. तुझं असं आता स्वतःचं एकट्याचं असं काही उरलेलं नाही आहे, कळलं ना तुला. तेव्हा इथे लगेचच आता कृष्णा आलेली असते. ती म्हणते की काकी हे काय बोलताय तुम्ही, माझा नवरा या घरामध्ये एकटा पडला असं वाटते तुम्हाला, त्यांना कुणाचा आधार नाही आहे असं का म्हणालात. हे बघा त्यांच्या पाठीमागे त्यांचे डोंगरा एवढे बाबा आहेत, त्यांचं आभाळा एवढं प्रेम आहे त्यांच्यावरती, तुम्हाला असं वाटतं की आबा त्यांना एकटं पडू देतील या घरामध्ये. बाजाबाईने जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना मिळाली, म्हणून इथे माझ्या नवऱ्याला काहीच मिळणार नाही असं होत नाही, त्यांची या सगळ्यामध्ये काय बी चूक नाही, कळलं ना. आणि समर भाऊजी या घरातला जरी मुलगा असतील तरीसुद्धा दुष्यंत सरकारसुद्धा याच घरातला मुलगा आहेत आणि ते सुद्धा आबांचेच मुलगा आहेत, त्यामुळे आबा कुणामध्ये काही फरक करणार नाही. आणि माझ्या नवऱ्याच्या मनगटामध्ये लई ताकद आहे, ते स्वतःचं साम्राज्य आहे ना स्वतः उभं करू शकतात. मगाशी तुम्हीच म्हणाला होतात ना की तिथे समर भाऊजींना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे. जर ते पळपुटे असते किंवा घाबरी असते ना, त्यांच्या मनगटात ताकद नसती तर त्यांनी तुमच्या होला हो केलं नसतं, त्यांनी माघार घेतली असती. पण त्यांनी तसं काही केलं नाही आहे.
दुष्यंत सरकारने हसत हसत या सगळ्या संपत्ती आणि प्रॉपर्टीवरती पाणी सोडलं होतं हे माहिती नाही आहे का तुम्हाला? ते स्वतः ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे ना पुन्हा स्वतःच्या ताकदीवरती उभं करू शकतात. ते माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून आज मी तुमच्यासमोर सरपंच म्हणून उभी आहे, कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला एकटा पडला, तुझं आता स्वतःचं असं काहीच नाही आहे असं बोलू नका. जे काही आहे ना ते आधीसुद्धा दुष्यंत सरकारांचं होतं आणि आत्तासुद्धा त्यांचंच आहे. यापुढं माझ्या नवऱ्याला बोलायच्या आधी 10 वेळा विचार करा, परिणाम चांगले होणार नाहीत. मला नाही चालणार ते. मैना म्हणते, मी काही चुकीचं बोलले का? तेव्हा कृष्णा म्हणते, तुम्ही कधी आत्तापर्यंत बरोबर बोललाय का? कधीच नाही. म्हणून तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याला उगाच काहीही बोलायचं नाही. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो की बघा बघा, आता ही आहे ना स्वतः गोड गोड बोलून या घरावरती हक्क आणि अधिकार गाजवणार आहे. हे आता बोलणं इथे समरने ऐकलेलं असतं आणि समरला तेच वाटतं की या घरामध्ये आता मी आणि माझे आई मालक आहोत, पण ही कृष्णा आता स्वतः मालकीन असल्यासारखी राहणार आहे. तर इथे कृष्णा तुळशीजवळ दिवा लावायला आलेली असते. तेव्हा दिवा लावत असताना ती म्हणत असते की तुळशीबाई, अगं किती दिवसानंतर आपली भेट झाली गं. पुन्हा कधी भेट होईल असं वाटलंच नव्हतं, पण शेवटीला आपण भेटलो. या घरातली हरवलेली माणसं परत आली आणि त्याचबरोबर हक्काची माणसंसुद्धा परत आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना सुख आणि समाधान दे असं ती म्हणत असते. आणि इथे अनुसयाचं आणि समरचं सुद्धा नाव घेते की त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं. खूप वर्षानंतर त्यांच्यासुद्धा पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि तेव्हा ती दिवा लावायला जाणार. अनुसया तिथे येते आणि म्हणते की कृष्णे, काय गं दिवा लावलास का? ती म्हणते, नाही काकू, दिवा नाही लावले अजून. तेव्हा ती म्हणत असते, अगं 24-25 वर्षापूर्वी तुळशीला दिवा मीच लावायचे. आता इतकी वर्ष लावला नाही आहे. तेव्हा मला असं वाटत होतं दिवा मी लावला तर चालेल का? कृष्णा म्हणते, अहो काकू, हे काय बोलणं झालं का? दिवा तुम्ही लावला काय, दिवा मी लावला काय? दिवा लागणं महत्त्वाचं. तेव्हा ती म्हणते, घ्या ना घ्या, तुम्ही दिवा लावा. तेव्हा अनुसया स्वतः दिवा लावते आणि म्हणत असते की कृष्णे, तुला या घरामध्ये मी माझे अधिकार आणि हक्क घेऊ देणार नाही. जे माझे आहेत ते माझ्याकडेच राहणार. मैनावती इथे बसलेली असते. तेव्हा इथे बंब्या आणि गावातले काही आता लोक आलेले असतात. तेव्हा तिथे आता झाडझपट सुरू असते, कारण इथे आता सरपंच म्हणून कृष्णाने काही आता बोलणी करण्यासाठी गावकऱ्यांना घरीच बोलावलेलं असतं. सगळी तयारी झाल्यानंतर इथे आता कृष्णा बाहेर आलेली असते. तेव्हा कृष्णा म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावलं, दवंडी दिली आणि तुम्ही सगळेजण इथे सभेला आलातसुद्धा, त्यासाठी मी तुमची खूप जास्त आभारी आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बंब्या म्हणतो, अगं कृष्णे, हे काय बोलतेस तू? सरपंच आहेस तो आता, आणि सरपंचाने दवंडी दिल्यानंतर गावकरी तर येणारच ना. तेव्हा इथे सरपंच म्हणून दुष्यंत आपल्या बायकोला, कृष्णाला खूपच जास्त छान अशी ट्रीटमेंट देत असतो, प्रिन्सेस ट्रीटमेंट. ती आल्यानंतर खुर्ची स्वतः बाजूला करतो, तिला बसायला लावतो आणि त्यानंतर कृष्णा सगळ्यांचे आभार वगैरे मानते आणि म्हणते की मी आता सरपंच म्हणून या गावातला माझा दुसरा दिवस आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना एक विश्वास द्यायचा आहे. मी प्रामाणिकपणे गावाची आणि गावकऱ्यांची सेवा करायचं ठरवलं आहे. हे मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. पण आता महत्त्वाची गोष्ट, गावाची तर मी काळजी घेणारच, सगळ्यांना काय हवं नको, काय अडचणी आहेत त्या बघणारच. पण तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही सगळेजण इथे आता तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला कसली मदत हवी असेल तर या कृष्णाच्या घराचे दरवाजे महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस हा दरवाजा उघडा असणार आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्ही घरी यायचं आणि ज्या काही तुमच्या इथे आता शंका कुशंका असणार आहेत ते मला सांगायचं. माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढी मदत मी तुमची करणार, हा शब्द मी तुम्हाला आज देते. तुम्ही कधीही या घरी येऊ शकता, घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडेच आहेत. त्यानंतर कृष्णा म्हणते, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, दुष्यंत सरकारांना तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की तुम्ही सगळेजण इथे आलात त्यामुळे मी सुद्धा तुमचा आभारी आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझं आणि माझ्या वडिलांचं रिलेशन फारसं काही बरं नव्हतं, कारण त्यावेळेला काही गोष्टी मनामध्ये होत्या, काही गोष्टींचा गैरसमज झाला होता आणि म्हणून त्यावेळेला मी माझ्या वडिलांबरोबर खूप चुकीचा वागलो. पण तरीसुद्धा त्यांच्या छत्रछायाखालीच राहिलो.
त्यांच्या संस्कारामध्येच वाढलो. त्यांचे संस्कार माझ्यावरती न कळतपणे झाले आणि ती चांगली गोष्ट आहे. तेव्हा मला आता तुमच्या सगळ्यांसमोरच माझ्या वडिलांची माफी मागायची आहे. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे. तेव्हा इथे अढळ म्हणत असतो, अरे दुष्यंता, हे काय करतोस तू? अरे हे समज करायची गरज नाही आहे आणि आता हे सगळं बोलायची सुद्धा गरज नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो की हे बघा बाबा, मी तुमचा अपमान केला, तुम्हाला वाटेल तसं बोललो. तुम्ही ते सगळा अपमान माझ्यासाठी गिळून टाकलात की नाही? सगळा अपमान तुम्ही सहन केलात की नाही? एका शब्दाने मला कधी दुखवलं नाहीत. मग आता मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करू द्या. तेव्हा जेव्हा चुका करत होतो तेव्हा कळत नव्हतं काय करतोय, काय बरोबर काय चूक. पण आता मला कळतंय ना की तुमचं मी काही ऐकलं नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती चांगले संस्कार केलेत, हे मला कळतंय ना. त्यामुळे आता मला तुमची सेवा करू द्या, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करू द्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत आता सगळ्यांसमोर आपल्या वडिलांची माफी मागतो. एका ताटामध्ये आता गुलाबाच्या पाण्याने त्याचे आता पाय धुतो. तर इथे मोठ्या भांड्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, पाणी हे सगळं आता आणलेलं असतं आणि त्याने दुष्यंत आपल्या हाताने इथे आढळरावांचे पाय धुत असतो. तेव्हा आढळराव आता रडत असतो, कारण त्याला कळत असतं की माझा मुलगा तेव्हा चुकला नव्हता, तर त्याला चुकीच्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि हेच प्रेम आढळराव गेली 25-26 वर्ष मिस करत होता की त्याच्या मुलामध्ये त्याचे काही गुण असावेत, त्याच्या मुलावरती त्याला चांगले संस्कार करता यावेत, आपल्या मुलाने आपला आदर करावा, आपला सन्मान करावा, असं आता कुठल्याही वडिलांना वाटतच असेल. तसं आढळरावला वाटत असतं आणि तो म्हणत असतो, कृष्णे, अगं तुझे तर उपकार माझ्यावरती खूप झाले गं. तुझ्या उपकाराचा पारडा एवढा मोठा झाला की मला आता तुझे ते उपकार कधीच फेडता येणार नाही. आज मी हे कबूल करतो. मला माझा मुलगा परत मिळाला फक्त तुझ्यामुळे आणि त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल इतकं प्रेम आहे, हे सुद्धा मला आता कळलेलं आहे. त्यानंतर इथे समर म्हणत असतो की आई बघतेस ना, यांचं प्रेम तर दिवसेंदिवस खूपच जास्त उतू चाललंय. आपण आपल्या हक्काच्या घरी आलोय तरीसुद्धा अनोळखी ठिकाणी आहोत की काय असं वाटतंय. हे सगळं आपल्याला आपलं वाटत नाही आहे का? तर ह्या तिघांचं प्रेम लई उतू चाललंय, म्हणून यांना थांबवायला हवं, जागेवरती आणायला हवं, असं समर अनुसयाला म्हणत असतो. तर इथे दुष्यंतचं आणि आढळरावांचं प्रेम बघून मैनावती आणि दलपतला सुद्धा राग येत असतो. तर इथे आता जी बाळजाबाई आहे ना, ती पेज पित असते. पेज खाया प्यायला काही चांगलं नसल्यामुळे पेज पित असते आणि तिला एका झोपडीमध्ये राहायला सांगितलेलं असतं आणि हातामध्ये झाडू देऊन अख्खं गाव साफ करायला सांगितलेलं असतं, कारण तिने गावामध्ये खूप घाण केलेली आहे असं आता सरपंच कृष्णाचं म्हणणं असतं. म्हणून तिने तिच्या हातामध्ये एक झाडू दिलेला असतो आणि झाडू घेऊन आता गावातली घाण काढत राहायचं, साफसफाई करत राहायची असं सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे दलपत, मैनावती आणि जयकांत हे लोक आता तिच्यासाठी जेवण घेऊन आलेले असतात, घरचं जेवण. तेव्हा दलपत म्हणत असतो, अहो वहिनीसाहेब, हे काय खाताय तुम्ही? अहो हे काय पेज वगैरे खाताय? असं काही खाऊ नका. हे बघा, आम्ही तुमच्यासाठी घरचं ताजं ताजं जेवण, चमचमीत जेवण घेऊन आलो आहे, ते तुम्ही खा. तेव्हा लगेचच ती इथे जेवायला सुरुवात करते. हावऱ्यासारखं त्यांच्या हातामधून खेचून खेचून आता चपाती, भाजी असं चमचमीत जेवण ती आता जेवत असते. जयकांत म्हणतो, काकी, अहो खरं तर आम्हाला तुमची लई आठवण येते. तुमच्या पाठीवरती आम्हालासुद्धा ते घर सोडावंसं वाटत होतं, पण काय करणार, तुम्ही तिथे नाहीत. आता तिथे काय घडतंय, काय नाही, काय त्यांचे निर्णय होत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला नको का? त्यांचं जे काही चाललं आहे ते तुमच्यापर्यंत कुणीतरी पोचवणारं हवं ना, म्हणून आम्ही तिथे नाईलाजाने राहतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, त्यांचं आता हे म्हणणं ऐकल्यानंतर ती म्हणत असते, बास झाली तुमची नाटकं, दलपत भाऊजी फोन द्या. आणि ती आता एका साळुंकी नावाच्या माणसाला फोन करते आणि म्हणते, साळुंके, पुण्यावरून येताना जी गाडी भेटेल ना, त्या गाडीने लवकरात लवकर इकडे या आणि एका दिवसामध्ये इकडची दुनिया तिकडं करून टाका, असं आता बाळजाने सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेजण एकमेकांबरोबर रोमॅन्टिक गोष्टी बोलत असतात. तेवढ्यातच इथे कृष्णा आता गावाचे लोक आहेत त्यांना घेऊन गावामध्ये फिरत असते आणि ज्या काही अडचणी आहेत, इथे आता अडलेली कामं आहेत ती बघत असते. तेव्हा एक माणूस आलेला असतो. त्याला कृष्णा म्हणत असते की इथे गावाच्या विकासासाठी दरवर्षाला इथे आता निधी येत असतो, पण तो निधी आमच्यापर्यंत पोचलेलाच नाही आहे, गावाचा विकास झालेलाच नाही आहे. तो निधी गेला कुठं?
तेव्हा इथे 5 वर्षामध्ये आलेला निधी गावाच्या विकासासाठी लागलेला नाही आहे, तो गेला कुठं? तेव्हा तो माणूस म्हणतो की तो निधी तर बाळजाबाईंनी कधीच काढून घेतला, पण तो निधी कधीच गावाच्या विकासासाठी वापरला गेला नाही आहे, असं आता कृष्णाला सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे बाळजा आता कचरा वगैरे काढत असते. हे आता दुष्यंत बघतो आणि म्हणतो, तुला हेच करावं लागणार आहे. जी गावाची घाण तू केली आहेस ना, तुला आता ही घाण साफ करावीच लागणार आहे, असं इथे दुष्यंत आपल्या आईला म्हणत असतो.